अहो या मंडली तुम्ही बसा मंडली, अहो या मंडली तुम्ही बसा मंडली, या मंडली तुम्ही बसा मंडली, बघा हो आमचं पथनाट्य। अहो काका, अहो मावशी, अहो दादा, अहो ताई, या 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 पथनाट्य बघा, अहो पथनाट्य बघा, पथनाट्य बघा, अहो पथनाट्य बघा, पथनाट्य बघा, अहो पथनाट्य बघा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आम्ही जय हनुमान किशोरी वर्गाच्या विद्यार्थिनी तुमच्या समोर एक पथनाट्य सादर करत आहोत। त्या पथनाट्याचं नाव आहे महिलांवरील अत्याचार। महिलांवरील अत्याचार, महिलांवरील अत्याचार। जन्म द्यायला आई पाहिजे, जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, सुखदुःख सांगायला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या वाटेवर चालायला बायको पाहिजे, परंतु या सर्वांसाठी एक हो एक स्त्री तर जगली पाहिजे, वाचली पाहिजे। अगं या सगळ्यासाठी समाजातील अत्याचार तर थांबले पाहिजे। महिलांवरील अत्याचार छेडछाड टेक वन। टन 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 तारा चलती है क्या 9 से 11। ए असं का बघतोयस? बघितलं तर आहे का गुन्हा थोडी केलाय। ए पाटलं का करतोय? लाज नाही का वाटत? पाठलाग तर केला त्यात काय लाजायचं। 36 24 36। अरे थेरड्या लाज वाटते की नाही रे? तुझ्या मुलीच्या वयाची आहे मी। त्यात काय लाजायचं? अभी तो मैं जवान हूं। जवानपणी दाखवायची ना, ती जवानपणात दाखवायची, म्हातारपणात नाही। ए आयटम, ए माल, ए चिकनी चमेली सामान, काही यांची मुलींना बोलण्याची सर्वसामान्य भाषा त्या खरंच आयटम आहेत का हो? ज्या वयात मुलीने रील्स बनवणे, गाणी, डान्स हे शिकण्यापेक्षा स्वसंरक्षण कसं केलं पाहिजे, स्वसंरक्षण म्हणजे स्वतःचं रक्षण कसं केलं पाहिजे हे शिकलं तर मला असं वाटतं आताच्या काळात मुलीवरती अत्याचार होत असेल तर तिला कुणाच्याही मदतीची गरज भासणार नाही, ते स्वतःचे रक्षण स्वतः करू शकतात। बलात्कार टेक वन। दो दिल मिल रहे हैं मगर जोडी सोड सोड मला सोड। ए चल सोडण्यासाठी पकडलं नाहीये। सोड वाचवा तिला, सोड मला सोड सोड। आम्ही एकाच मालेचे मनी। सोडा तिला, सोडा। ए चल नीट आ सोडा मला, आ सोडा सोडा मला, आ सोडा आ सोडा मला। टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा कि फिर उड़ ना पाए। बलात्कार टेक टू। सुटली शाळा सुटली। बेटा हे घे चॉकलेट। नाही नको काका मला चॉकलेट, माझ्या आई बाबा सांगितले अनोळखी माणसाकडे चॉकलेट नाही खायचं। अगं बेटा मी अनोळखी नाही, तुझ्या पप्पांचा मित्र। नाही नको काका मला चॉकलेट। अच्छा म्हणजे तुला समजलं काय? चल नाही काका चल सोडा मला, सोडा। चल। आईच्या गावात झाली माझ्या जाऊ निघाल। आपण म्हणतो की मुलाने कुठेही व कधीही फिरलं तरीही चालेल, पण मुलीने मात्र 7च्या आताच घरी यायला हवं। हा कुठला न्याय हो? कुठे तिच्या सन्मानाच्या गोष्टी केल्या जातात, कुठे तिच्या सन्मानाच्या गोष्टी केल्या जातात, तर कुठे तिच्यावर बलात्कार केला जातो, तर कुठे तिच्यावर बलात्कार केला जातो। हुंडा प्रकार टेक वन। आई आई काय झालं मुली असं सासरून परत रडत यायला? अगं आई ते नीनेच काहीतरी केलं असेल। नाही इथं दुसरं लग्न असणार। 2 वर्ष झाली लग्नाला, मूल नसेल होत म्हणून घरच्यांनी बाहेर काढलं असेल। अरे इलाच काहीतरी रोग असेल। थांबा थांबा तुम्ही सर्वांनी, तुम्ही म्हणताय असं काहीही झालं नाहीये। माझ्या लग्नात हुंडा दिला नाही, यामुळे मला सासरमध्ये छळलं जात आहे, मारलं जात आहे। आई काल तर त्यांनी मला जाळण्याचा प्रयत्न केला ग। आई मी पुन्हा त्या घरात नाही जाणार। अगं मुंबईचे मामा काय म्हणतील? अगं पुण्याची आत्या काय बोलेल? अगं गाव काय बोलेल? अगं समाज काय बोलेल? ते काही असं, तुला ज्या चोरी घातली तिथनं तुला तिरडी निघणार। आई तू सुद्धा हो। अंधारल्या दाही दिशान बेजारल मन उरजलून निघालं न करपल मन। हुंडा प्रकार टेक टू। हा तिकडे 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 धेंता। काय हे? टीव्हीचा रिचार्ज पण आताच संपायचा होता। काय हा उन्हाचा उकाडा, अंग सारं पेटून उठलं। काय हो आलात तुम्ही? मस्त टीव्ही बघत होती, टीव्हीचा रिचार्जच संपला। टीव्हीचा रिचार्ज संपला मग सांगायचं तुझ्या बापाला टीव्हीचा रिचार्ज मारायला। काय हो तुमच्या नाकावर काय नेहमी रागच असतो का? तुझ्या बापाने जर गाडी घेऊन दिली असती ना तर एवढं उन्हात चालत यावंच लागलं नसतं। काय हा सारखं तुमचा हुंडा हुंडा हुंडा? माझ्या बापाने
जेवू नये, भिकेच्या ताटात असं खोट्या मनाने जेवू नये, पुरुषार्थ जपावा, पुरुषांनी कोणीच हुंडा घेऊ नये, कोणीच हुंडा घेऊ नये. स्त्री पुरुष समानता टेक 1. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. काय मग डॉक्टर मॅडम, येणार ना आमचा बाहुबली? अहो तुमच्या घरी मुलगा जन्माला येतोय. काय मुलगा? ग कुणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग. थांबा, इथे समजा तर मुलगी जन्माला आली तर स्त्री पुरुष समानता टेक 2. नमस्कार डॉक्टर मॅडम. नमस्कार. काय मग डॉक्टर मॅडम, येणार ना आमचा बाहुबली? अहो तुमच्या घरी मुलगी जन्माला येते. काय मुलगी? नको ती मुलगी, पाडून टाका तिला. बघितलं मंडळी, मुलगा जन्माला यायचं म्हटल्यावर किती आनंद व्यक्त केला जातो आणि मुलगी जन्माला येत असेल तर मात्र दुःख व्यक्त केला जातो. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, आज ना उद्या तो आपल्याला सांभाळणार आहे आणि मुलगी म्हणजे परक्याचं धन. तिच्यावर कितीही जीवापाड प्रेम करा, तिच्या जन्मानंतर आपल्याचा काय उपयोग, ही मानसिकता आजच्या या समाजामध्ये आहे. जर असंच चालू राहिलं तर एक ना एक दिवस या समाजातील मुलींची संख्या कमी होऊन जाईल. बाबा मला पैसे हवेत. आई मला पैसे हवेत. पैसे? तुला कशाला हवेत पैसे? बाबा मला मोबाईल हवाय. बाबा मला सुद्धा मोबाईल हवाय. मोबाईल? तुला कशाला हवाय मोबाईल? बघितलं ना मंडळी, मुलगा असेल तर त्याचे सगळे हट्ट व लाड पुरवले जातात आणि जर ती मुलगी असेल तर तिचं मात्र मन मारलं जातं. ऍसिड अटॅक टेक 1. राजकुमारी आहे ती माझ्या स्वप्नातली, करतो मी तिच्यावर जीवापाड प्रेम. हे ती बहिणी बघ बहिणी. बस पुरे झालं आता वाट पाहणं, आता सांगणार आहे मी माझ्या मनातलं तिला सगळं. करतो मी प्रेम तुझ्यावर, आता लग्न कर माझ्या बरोबर. नाही नाही कारण मी प्रेम तुझ्यावर, जा इथून तू. ती मला नाही बोलली. शेवटचं विचारतो तुला, करतेस का माझ्या बरोबर लग्न? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही, नाही कारण मी तुझ्या बरोबर लग्न. तू खूप माज आहे ना तुला. खूप दुखतंय मला. हा असा जळलेला चेहरा घेऊन मी या जगात जगू तरी कशी, त्यापेक्षा मी मेलेलीच बरी. ऍसिड अटॅक टेक 2. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का? नाही, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. काय? ती मला नाही बोलली, ती माझी नाही तर कोणाची जाऊ देणार नाही. शेवटचा विचारतो तुला, करतेस का माझ्यावर प्रेम? अरे मूर्खा, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. काय मला नाही बोलली? घे आता. माझा चेहरा जळाला तरी काय झालं, मी माझ्या कलागुणांना जळू देणार नाही. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. काही वर्षानंतर ती मुलगी डॉक्टर होते व स्वतःच्या पायावर उभी राहते. सध्याच्या स्थितीमध्ये मुलीने गप्प बसणे हे तिला घातक ठरते आहे, कारण उपभोग घेणारे घेतातच, साले उपभोग घेणारे घेतातच, परंतु जीवानीशी मारून टाकतात. शिक्षा द्यायची लांबच राहिली, फक्त कॅन्डल मार्चच चालतात, फक्त कॅन्डल मार्चच चालतात. अत्याचार होतो फक्त आणि फक्त 10 मिनिटात, अत्याचार होतो फक्त आणि फक्त 10 मिनिटात. 10 वर्ष न्यायाची वाट पाहावी लागते. इथे बसलेल्या सर्व स्त्रियांना माझी विनंती आहे, तू अबला नाही, तू सबला नाही, तू राणी नाही, तू अप्सरा नाही, तू एक दैवी शक्ती आहे, शक्ती. लक्ष्मी बनून कर तू उद्धार जगताचा, लक्ष्मी बनून कर तू उद्धार जगताचा. जर आलीच वाईट वेळ तर अवतार घे दुर्गेचा. धन्यवाद.